आता आपण ह्या ज्या लाईन्स घेतल्या आहेत तशीच इथे बॅकसाठी एक लाईन मारून घ्यायची आहे. ह्याच लाईन पूर्ण घ्यायच्या आहेत, एक्सटेंड करायच्या आहेत. आता बॅकसाठी पण परत एक काटकोनासाठी लाईन काढून बॅकची लांबीच घ्यायची. बॅकची आणि फ्रंटची लांबी साधारण सेमच असते, तर त्या लांबीला आणि हा काटकोन मगाशी काढला तसा फ्रंटला हा 0, हा 1, 0 to 1 एक पूर्ण लांबी, 2 इंच, 0 to 2 2 इंच एक्स्ट्रा, 0 to 3 हाफ शोल्डर, 0 हे जे फ्रंटला आपण घेतलं तसंच घ्यायचं आहे. 0 to 4 पण हाफ शोल्डर, 4 आणि 3 to 5 हाफ शोल्डर करून हा चौकोन तयार करून घ्यायचा इथे. 3 to 6 आता हे छातीचा 1/4 भाग घ्यायचा आहे. 2 to 7 हा कमरेचा 1/4 भाग अधिक 1 इंच घ्यायचा आहे डार्टसाठी. 6 to 7 जॉईन करून घ्यायचं आहे. नंतर इथे आपण शोल्डरसाठी आपण अर्धा इंच खाली घ्यायचं आहे शोल्डरहून, शोल्डर ड्रॉप. गळा आपला इथे मगाशी घेतल्याप्रमाणे 2.5 इंचावरती गळा घ्यायचा आहे, 2.5 इंचवरती गळा आणि शोल्डर इथे जॉईन करून घ्यायचं आहे. मागचा गळा जेव्हा पाहिजे तसा घेऊ, पण आत्ता 1 इंच खाली घेतला आहे आणि मागचा गळा जॉईन केला. आता मुंडा करायचा आहे आपल्याला. आर्महोलसाठी अर्धा घ्यायचं आहे ह्याचा, 4 ते 5 लाईनचा अर्धा घेऊन, 1/2 इंच फक्त अर्धा आतमध्ये घेऊन हा आपला मुंडा, बॅकसाठी मुंडा तयार झाला. आता आपल्याला डार्ट घ्यायचा आहे. मागचा डार्ट अगदी सोपा आहे. 2 ते 7 आपण जी लाईन आहे कमरेची त्याच्यावरती 3.5 इंचावरती आपण एक लाईन मगाशी डार्टचं लाईन तयार करायची. तिथून 3.5 इंचापासून डार्टच्या पॉईंटला 6 इंच घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला अर्धा इंचाचा डार्ट तयार करायचा आहे. हा असा झाला आपला बॅकचा हिस्सा पूर्ण.